चला तर मंडळी, कच्चा आम टॉफी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल. आज आपण खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये कच्च्या आम टॉफीपासून अगदी 5 मिनिटात मस्तपैकी आईस कँडी करणार आहोत. तर लहान मुलांना आईस कँडी देताना आपण हजारा वेळा विचार करतो, तर ही आईस कँडी घरच्या घरी अगदी 5 मिनिटात तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहूया. पहिल्यांदा काय करायचं आहे, 20 ते 25 इथे कच्च्या आमच्या टॉफी घेतलेल्या आहेत आपण. या गोळ्या मिळतात त्या इथे मी घेतलेल्या आहेत. 25 गोळ्या इथे मी घेतलेल्या आहेत. या गोळ्या आहेत त्या थोड्याशा कडक असतात, त्यामुळे ह्या गोळ्या आपण प्लास्टिक पिशवीमध्ये घालून क्रश करून घेणार आहोत, जेणेकरून त्या लगेचच पाण्यामध्ये मेल्ट होतील. हे बघा, अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायच्या आणि चांगल्या क्रश करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त अगदी 2 मिनिटात ह्या क्रश करून झालेल्या आहेत. छानच. आता लगेचच आपण कँडी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी काय करायचं आहे, गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. गॅस ऑन करूयात. त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे साखर घालायची आहे. हे बघा, मोठे 4 चमचे इथे मी साखर घातलेली आहे. छान अशी विरघळवून घेऊया. अगदी 2-3 उकळी येईपर्यंत छान उकळवून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की थोडासा दाटसरपणा येतो पाण्याला. हे बघा, 2-3 उकळ छान आलेले आहे. साखर पण छान विरघळलेली आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये आपण क्रश केलेल्या आमच्या गोळ्या आहेत, कच्च्या आमच्या ज्या गोळ्या आपण क्रश करून घेतल्या होत्या की नाही, त्या घालायच्या आहेत. आणि पुन्हा छान अशा लगेचच मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे बघा, नाहीतर काय होईल की पातेल्याला या गोळ्या आहेत त्या चिटकतील. त्यामुळे पटापट ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. अगदी 1 मिनिटामध्ये सगळ्या गोळ्या आहेत त्या विरघळल्या जातात. तुम्ही बघू शकता, अगदी सुरेख रंग आलेला आहे. वेगळा रंग घालण्याची काहीही गरज नाही आहे आपल्याला. हे बघा, मस्त रंग आलेला आहे छान. आणखीन 2-3 मिनटं छान असं उकळवून घेऊया आपण. त्यानंतर तुम्हाला सांगते काय करायचं ते. हे बघा, 2-3 मिनटं छान उकळून घेतलेले आहेत. मस्तपैकी गोळ्या आहेत त्या छान विरघळलेल्या आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. आणि हे पाणी आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे पाणी पूर्णपणे थंड झालं ना, की त्यामध्ये फक्त अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे काय होतं, आपली कँडी आहे ना, ती मस्तपैकी अशी चटपटी होते. चवीला खूप छान अशी लागते. आता काय करायचं आहे, हे जे पाणी आहे ते आपण इथे कँडीच्या साच्यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडे जर कँडीचा साचा नसेल तर छोटे छोटे ग्लास असतात ना, त्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण साच्यामध्ये इथे मी घालते. जवळजवळ इथे माझे 7 पूर्ण कँडी झालेल्या आहे. आता वरून झाकण लावायचं आहे. फॉईल पेपरसुद्धा इथे मी लावलेला आहे. आणि मस्तपैकी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, फ्रीझरमध्ये. आणि आपण सकाळी बघू शकतो, मस्तपैकी छान आपली आईस कँडी आहे ती सेट झालेली आहे. आपण बघूया. एक झाकण काढते. अरे वा, मस्तच. अरे वा, किती छान मस्तपैकी आपली घरच्या घरी कच्च्या आमची आईस कँडी तयार झालेली आहे. बरं, बऱ्याच जणांचं काय होतं की आईस कँडी निघत नाही, तर काय करायचं, एक ट्रिकसुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. काय करायचं आहे, हे बघा, झाकण काढूया. फॉईल पेपर आहे तोसुद्धा काढून घेऊया. आता काय करायचं आहे, एक पाण्याचा कप घ्यायचा आहे. त्यामध्ये डीप करायचं आहे. अगदी अर्धा मिनटापेक्षा कमी डीप करायचं आहे. हे बघा, आता बघूया. हे बघा, मस्तपैकी अगदी पटकन आपल्या आईस कँडी बाहेर निघतात. आमच्या घरी नंबर लागलेले आहेत पटापट डे म्हणून. पटकन शूट करून घेते आणि त्यांना खायला देते. मग काय, मुलांना आईस कँडी देताना हजारा वेळा विचार करण्याची गरज नाही. पटकन करा आणि खायला द्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.